संध्याकाळची वेळ झाली की आम्हाला आजी सांगायची, देवापुढे दिवा लावा गं आणि शुभंकरोती म्हणायला सुरुवात करा. आणि मग देवापुढे समई लावली जायची आणि आम्ही शुभंकरोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्ते. देवाला समई लावल्यावर ही प्रार्थना तर अगदी हमखास आम्ही करायचो. यावरून आठवलं की आपल्या एका व्ह्युअरने विचारलं होतं की समई आणि निरांजन दिसायला वेगवेगळे आहेत, पण त्याचं महत्त्व काय आहे, कशाकरता समई उंच असते, निरांजन छोटं असतं, ह्याची थोडीशी माहिती असेल तर आम्हाला सांगा. तर आपण पहिल्यांदा समईबद्दल बघूया. काय झालं की पुस्तक लिहिण्याच्या निमित्ताने माझं अनेक ग्रंथ म्हणा किंवा पुस्तकं वाचनात आली. ती इतकी छान होती ना की असं वाटलं की ही माहिती पण तुमच्याबरोबर शेअर करायला हरकत नाही, हो की नाही. आता समई आपण पहिल्यांदा घेऊयात. समईचा आकार हा निरांजनेपेक्षा उंच असतो. समई अगदी 6 इंचापासून मोठ्या अगदी 6-6 फुटापर्यंत सुद्धा समया असतात. समया या सगळ्या धातूच्या केल्या जातात. शक्यतो स्टीलची समई किंवा हिंदालियमची समई आपण देवघरात लावू नये असं आपल्याला जाणकार मंडळी सांगतात. ज्यावेळेला आपण देवळात जातो त्यावेळेला उंच मोठ्या समया दोन्ही बाजूला लावलेल्या असतात. पण ज्यावेळेला आपण देवघरामध्ये आपली समई लावतो त्यावेळेला ती आपण पूजा करताना आपल्या उजव्या हाताला लावली पाहिजे. आता समई लावायची कशी, तर समई लावताना समईच्या खाली आपण एक ताटली ठेवावी. आता ताटली ठेवण्याचं प्रयोजन का, तर अगदी जमिनीवर समई नसावी हे कारण झालंच, परंतु ज्यावेळेला आपण समई प्रज्वलित करतो त्यावेळेला थोडं तेल त्या ताटलीमध्ये गोळावतं, म्हणजे आपली ती जमीन काळी होऊ नये, तेलकट होऊ नये म्हणून ही ताटली ठेवली जाते. कुठलाही कुळधर्म म्हणा किंवा कुठलीही पूजा असेल तर कलशाबरोबर समईची सुद्धा पूजा केली जाते. तिला हळदी कुंकू फुलं वाहिली जातात. तिच्यापुढे विड्याचं पान सुपारीसुद्धा काही जणांकडे ठेवण्याची पद्धत आहे. नंदादीप, समईलाच नंदादीप म्हणतात. 9 दिवस ज्यावेळेला आपल्याकडे खंडोबाचं नवरात्र, देवीचं नवरात्र, बालाजीचं नवरात्र, दत्ताचं नवरात्र, रामाचं नवरात्र, ही जी आपल्याकडे नवरात्र अनेक प्रकारची नवरात्र आपण साजरी करतो त्यावेळेला नंदादीप लावला जातो. नंदादीप याचा अर्थ अखंड 9 दिवस ती समई तेवत ठेवणे, त्याला त्यावेळेला नंदादीप असं म्हटलं जातं. आता समईमध्ये वात कुठली वापरायची, तर समईमध्ये वात जी वापरतात त्याला तेलवात असं म्हणतात. समईमध्ये नेहमी तेलात भिजवलेली तेलवात जी अशी दोऱ्यासारखी लांब असते की नाही, ती तेलामध्ये एक 4-5 दिवस भिजवून ठेवायची आणि नंतर ती आपण समईमध्ये घालायची. समईमध्ये तेल किती घालायचं आणि कुठलं घालायचं. समईमध्ये पूर्वी तरी तिळाचं तेल घातलं जायचं. हल्ली आपण घरामध्ये जे असतं ते वापरलं जातं, परंतु तिळाचं तेल हे समईमध्ये वापरणं केव्हाही चांगलं. समईची आता तोंड कुठल्या बाजूला किंवा ज्योत कुठल्या बाजूला असली पाहिजे, तर समईची ज्योत ही दक्षिणेकडे फक्त नसावी, बाकी कुठल्याही दिशेला असली, म्हणजे पूर्व पश्चिम किंवा उत्तरेला असली तरीसुद्धा चालू शकतं. एक दिवस मला असाच प्रश्न पडला की समईला समई, निरांजनाला निरांजन असं का म्हटलं जातं. निरांजनेला समई का म्हटलं जात नाही, समईला निरांजन का म्हटलं जात नाही, हे प्रश्न आम्हालासुद्धा पडत होते. घाबरत का होईना आम्ही आमच्या आजीला विचारत होतो, कारण आई काही उत्तर द्यायची नाही, दणका बसायचा, पण आजी मात्र आम्हाला यातलं सांगायची. तर आजीने मला असं सांगितलं की सम म्हणजे सारखी आणि ई म्हणजे आई. आपण विठाई म्हणतो, कान्हाई म्हणतो, तुळजाई म्हणतो, म्हणजे काय, आई हा शब्द त्याच्या मागे येतो. आई सारखी असा त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून लग्नामध्ये माहेरून नवऱ्या मुलीला किंवा लेकीला आई समई देते, म्हणजेच आईचा तो एक ठेवा, मायेचा ठेवा म्हणायला काही हरकत नाही. जसा तर समईचा हा अर्थ आहे की नाही, तसाच निरांजनीचा पण अर्थ आहे. निर अधिक अंजना. निर म्हणजे नाही, अंजना म्हणजे काजळी, असंही आपण धरू शकतो. समईमध्ये आपण ज्यावेळेला तेलवात लावतो किंवा नंदादीप असतो त्यावेळेला एक 4-5 तासांनी आपल्याला वातीवर जी काजळी असते की नाही, ती काजळी काढावी लागते. परंतु ज्यावेळेला आपण निरांजन लावतो त्यावेळेला आपण त्याच्यामध्ये तुपात भिजवलेल्या फुलवाती लावतो. काही जणांकडे 1 फुलवात लावतात, काही जणांकडे 2 फुलवाती लावतात, पण निरांजनामध्ये लावलेली जी फुलवात असते त्याला काजळी धरली जात नाही, जशी समईला धरली जाते, आणि म्हणून त्याला निरांजन म्हटलं जातं. असं आम्हाला आजीनीच प्रत्येक गोष्टीची फोड करून किंवा त्याच्यामागचं जे काही एक शास्त्र असेल ते आम्हाला सांगितलं होतं. ज्यावेळेला आपण देवाला निरांजनीने ओवाळतो त्यावेळेला निरांजनीमध्ये फुलवात वापरतात, परंतु ज्यावेळेला भाऊबीज, पाडवा असे सणाच्या दिवशी आपण आपल्या घरातल्या मंडळींना ओवाळतो तेव्हा निरांजनीमध्ये तेलवात घालून आणि तेल घालून ओवाळलं जातं. काही वेळेला आपण पंचारतीने ओवाळतो, म्हणजे 5 वाती लावून आपण ओवाळत असतो. त्याचप्रमाणे समईमध्ये सुद्धा आपण 5, 9, 11 अशा वातीसुद्धा आपण लावू शकतो. आता अगदी शेवटची पण अत्यंत महत्त्वाची अशी मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की कधीही निरांजन आणि समई विजली म्हणायचं नसतं. निरांजन आणि समई शांत झाली असं म्हटलं जातं. आणि ह्या गोष्टी छोट्या असतात, पण ह्या सगळ्या आम्हाला
आजी आणि आई यांच्याकडनं आम्ही शिकत आलो. काही काही गोष्टी राहिलेल्या आम्हाला सासूबाईंनी सांगितल्या. त्यामुळे निरांजन आणि समय यातला फरक, त्याचा आपण पूजेमध्ये कसा वापर करतो किंवा कसे आपण लावतो, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. असेच छान छान व्हिडिओज बघण्याकरता आपली संस्कृती बाय अनुराधा या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आपल्या अनुराधा चॅनलला बघायला विसरू नका बरं का. त्या चॅनलवर सुद्धा आपण अतिशय सोप्या, साध्या, पारंपरिक, झटपट होणाऱ्या, अगदी हॉटेलमधल्या सुद्धा रेसिपी सांगत असतो. नक्की बघायला विसरू नका. धन्यवाद.